पाहूयात. काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेची लाडकी बहीण योजनेवर पुन्हा एकदा टीका. सरकारची तिजोरी रिकामी झालेली आहे असं प्रणिती शिंदे यांनी म्हटलेलं आहे. लाडकी बहीण योजनेमुळे जिंकलो असं सरकारला दाखवायचं होतं अशी टीका प्रणिती शिंदे यांनी केली आहे. तिजोरीच आता आर्थिक अडचणीत सापडली आहे. लाडकी बहिणीचे आता 9 लाख लाभार्थी कट होत आहेत आणि हे आपल्याला माहितीच होतं, एकदा होणार होतं. त्या लाडकी बहीण योजनेकडे सगळे पैसे वळवल्यामुळे अनेक योजना, PM किसान, संजय निराधार, सगळ्या योजना बंद आहेत. पर्यंत ह्या लेवलला येऊन सरकार जर पोचली असेल तर ती शोकांतिका आहे. लाडकी बहीण आपण म्हणतो एक आय वॉश होतं. ॲक्च्युली त्यांना EVMच करायचं होतं, पण EVM वरच कसं म्हणून लाडकी बहीण मुळे आम्ही जिंकलो. ॲक्च्युली ते EVM मुळे, त्यासाठी ती लाडकी बहीण समोर आहे. जर तुमचे निकष होते तर निकष बघून तुम्ही त्यांना पैसे द्यायला हवे होते असंही जयंत पाटील म्हणाले. निवडणुकीच्या आधी आश्वासन दिलं, त्यांना अनुदान सुरू करण्यात आलं, त्यांनी मतदानही केलेलं आहे. त्यामुळं कुठल्याही बहिणीचं अनुदान बंद करता येणार नाही सरकारला. तसं केलं तर सरकारने त्या महिलांची फसवणूक केली असंही होऊ शकतं. तुमचे निकष होते तर मग तुम्ही निकष बघून द्यायला पाहिजे होते, घाई करण्याची कारण नव्हती. 50 लाख लाडक्या बहिणींना अपात्र करणार असे सुद्धा सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. सत्तेवर येताच 9 लाख लाडक्या बहिणींना पैसे बंद सुद्धा झाले आहेत. म्हणजे जानेवारी महिन्यात 5 लाख बहिणींना अपात्र ठरवण्यात आली आहे व फेब्रुवारी महिन्यात 9 लाख बहिणींना इथे अपात्र ठरवले आहेत अशा बातम्या समोर येत आहे. तर एकूण 50 लाख महिलांना इथे अपात्र ठरवणार का अशा सुद्धा बातमी समोर येत आहेत. तर सरकारवर जो भार आहे तो कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर महिन्याला 3600 कोटींचा भार आहे. तर 50 लाख बहिणी अपात्र जर ठरल्या तर इथे महिन्याला 135 कोटी तर वर्षाला 1620 कोटी रुपये सरकारचे वाचतील. पण लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे लाभार्थी महिला आहे ते आता 1500 रुपयाची वाट पाहत आहे. कारण फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अजूनही म्हणजे अद्यापही कोणत्याही लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा झाले नाही. त्यामुळे लाडक्या बहिणी नक्कीच नाराज असणार आहे. 50 लाख बहिणींना अपात्र करणार का हे सुद्धा महिलांसमोर प्रश्न आहे. कारण आतापर्यंत फेब्रुवारी महिन्यापर्यंत 9 लाख महिलांना अपात्र ठरवले गेले आहे. या निकषांमध्ये जर तुम्ही 2.5 लाखांपेक्षा तुमचं उत्पन्न जास्त आहे, 4 चाकी वाहन आहे तुमच्याकडे, एकापेक्षा जास्त योजनेचा तुम्ही जर लाभ घेत असाल किंवा तुम्ही महाराष्ट्रामध्ये न राहता दुसऱ्या राज्यामध्ये जर शिफ्ट झाला असाल, अशा जे निकषांमध्ये तुम्ही बसत नसाल तर नक्कीच तुम्ही इथं अपात्र ठरले असणार आहे. पण आता 1500 रुपये कधी मिळणार हे सुद्धा लाडक्या बहिणींना प्रश्न आहे. महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी सांगितले होते की असे आश्वासन सुद्धा दिले होते की आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार. पण सध्या लाडक्या बहिणींचं असंच म्हणणं आहे की 2100 रुपये नको, आम्हाला 1500 रुपये तरी आमचे पाठवून द्या. पण अजूनही कोणतेही पैसे ते आले नाही. फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्यामध्ये उशीर का होत आहे हे सुद्धा लाडक्या बहिणीचा प्रश्न आहे. याबद्दल सूत्रांकडून माहिती अशी मिळाली आहे की काही तांत्रिक कारणांमुळे लाडक्या बहिणींच्या पैशांमध्ये येण्यामध्ये उशीर लागत आहे. सध्या लाडक्या बहिणींना जानेवारीनंतर कोणतेही हप्त्याचे वितरित करण्यात आले नाही. 3-4 दिवसापासून दररोज एक न्यूज येत आहे की आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार. पण याबद्दल कोणतीही हालचाल दिसत नाही. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना पैसे मिळतच राहणार आहे. ही योजना चालूच राहणार आहे अशी सुद्धा माहिती एकनाथजी शिंदे यांनी दिली होती. तर लाडक्या बहिणींनो, महत्त्वपूर्ण माहिती आहे. अशाच माहितीसाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.